दोन्ही राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबीय राजकीय दृष्ट्या एकत्र याव्यात ही माझी मनापासून इच्छा। सुनेत्रा काकींना अर्ज भरण्यावेळी बोलावलं तर नक्की जाईन। युगेंद्र पवारांची माहिती। बारामतीमध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानीची युगेंद्र पवारांकडून पाहणी। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुण्याच्या भोर तालुक्यातल्या दौऱ्यावर, तर भरणेंकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी। भरणे पाहणीसाठी वडगाव डाळ या गावामध्ये आले असता वादळी वाऱ्यासह जोरदार गारांच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात। भरणे 20 मिनिटं गाडीतच बसून होते। पुण्यामध्ये जोरदार अवकाळी पाऊस, ढगांच्या कडकडाटासह सुसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडलाय। पुण्यातील विविध भागांमध्ये काळोख, तर मुसळधार अवकाळी पावसामुळे स्वारगेट चौकात पाणीच पाणी। बीड तालुक्यातल्या आहेर वडगाव या परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकाचं मोठं नुकसान। वादळी वाऱ्यानं ज्वारी बाजरीची पिकं अक्षरशः जमीनदोस्त। वर्धा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात वाऱ्यासह अवकाळी पाऊस, जोरदार हवेमुळे गव्हाचं काही प्रमाणात नुकसान। विजेचे 3 खांब कोसळले, घराचे 3 पत्रे सुद्धा उडून गेले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान। मका, भात आणि मिरचीसह अनेक पिकं जमीनदोस्त। मका पिकाचं सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती। नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस, तर ज्वारी, मका या पिकांचं मोठं नुकसान। हळद आणि भाजीपाला वर्गीय पिकांचंही वादळी वाऱ्यासह पावसामुळे मोठं नुकसान। वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या ब्राह्मणवाडामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यामध्ये घरावरील सर्वच 3 पत्रे उडाली आहेत। घरातील साहित्याचं पावसानं नुकसान भरपाई देण्याची आता कुटुंबियांची मागणी। नाशिकच्या येवल्यामधील डोंगर गावातील पेरू उत्पादक शेतकरी वाढत्या तापमानामुळे चिंतेत। उन्हाच्या तडाख्यात पेरू बागेला या ठिकाणी क्रॉप कव्हरचा आधार। फळांना उन्हामुळे पडणारे डाग आणि तडे तसंच गळ यावरही यामुळे नियंत्रण। बीडच्या पाटोदामध्ये उखांडा गावात अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं बाजरी पिकाचं नुकसान। लवकरच पंचनामे करणार असल्याची महसूल विभागाची माहिती। वाशिम जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचं नुकसान। कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरमध्ये फळबागा आणि पालेभाज्या शेतीला अवकाळी पावसाचा फटका। शेतकऱ्यांचे अवकाळी पावसानं अतोनात नुकसान। गारपीट आणि वादळी पावसामुळे कांद्याची नासाडी व्हायलाही सुरुवात। बीडच्या गेवराईमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारीसह उन्हाळी बाजरी पीक जमीनदोस्त। प्रशासनानं पंचनामे करून मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी। परभणीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस। ज्वारी आणि आंबा पिकांना वादळी वाऱ्याचा फटका। अनेक भागामध्ये पंचनामे करण्यासाठी कृषी अधिकारी येत नसल्याचीही तक्रार। साताऱ्याच्या कराड तालुक्याला पावसाचा तडाखा। गारांमुळे 45 कुटुंबियांचे सोलर पॅनल्स या ठिकाणी फुटलेत। कलिंगड पिकाचंही नुकसान। आखाती देशातील युद्धाचा सोलापूरच्या करमाळ्यामधील केळी पिकाला फटका, तर कॅरेट पणी केळीला 3 ते 5 रुपये किलोचा भाव। केळीला 20 ते 25 रुपये हमी भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबार तालुक्यातील 345 शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात। 187 हेक्टरवरील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अवकाळी पावसामुळे कांदा आणि मका पिकाचं नुकसान। जळगावच्या 40 गावात तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका। 52 गावातील सुमारे 1302 शेतकरी बाधित। सुमारे 500 हेक्टर रब्बी पिकांचं नुकसान। मका, गहू, कांदा, हरभरा, ज्वारी आणि बाजरी पिकाला फटका। तर जळगावमध्ये चिंचोली गावामध्ये अवकाळीमुळे केळी बागांचं नुकसान। शेतकऱ्यांना आर्थिक फटका। नुकसान भरपाई देण्याची आता शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। नारायणगडावरील नारळी सप्ताहाच्या मंडपाचं यामुळे मोठं नुकसान। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांचीही धावपळ। बीड शहरात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे नगरपालिका प्रशासनाची पोलखोल। 15 दिवसांपूर्वीच शहरामध्ये लावलेली सिग्नल यंत्रणा कोसळली। जोरदार वादळी वाऱ्यामुळे सिग्नल यंत्रणा कोसळल्याची माहिती। वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे वाशिम ते काटा दरम्यान सोलर प्लांटसाठी उभारण्यात आलेले 6 विद्युत पोल रस्त्यावर पडलेत। सोलर प्लांटसाठी 3 महिन्यांपूर्वीच हे विद्युत पोल उभारण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या वर पोहोचला असून उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांची रसवंतीसह शीतपेय दुकानांवरती गर्दी। उष्णतेमुळे कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्गच्या कणकवली शहरवासियांना भीषण पाण्याची टंचाई या ठिकाणी सतावते, तर गड नदीच्या पाणी पातळीमध्ये 2 महिने आधीच झपाट्यानं घट। त्यामुळे शिवडाव या धरणामधून पाणी गड नदी पात्रात सोडण्यात येणार। हिंगोली जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनची कामं रखडली। 68 कंत्राटदारांना नोटिसा। तातडीनं कामं पूर्ण करावीत। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कंत्राटदारांना इशारा।
नाशिकच्या ब्राह्मणगावमध्ये आमदार दिलीप बोरसे यांना शेतकऱ्यांचा घेराव तर गिरणा डावा कालवा विस्तारीकरण आणि अस्तरीकरणाचा आता तीव्र विरोध. पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा. आखाती देशातील युद्धामुळे रोजच्या आहारामध्ये लागणारे मिरची पावडर सध्या महागली आहे. खाद्यतेल आणि पॅकिंगसाठी लागणारे प्लास्टिक महागल्यामुळे मिरची पावडरच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. परभणीच्या गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये घाणीचं साम्राज्य. नागरिकांवर शहरातील सांडपाण्यामध्ये धार्मिक विधी करण्याची वेळ. रायगडच्या माणगावमध्ये कोकणाच्या रानमेव्याला मागणी तर आदिवासी भगिनींच्या कष्टांना मिळते चांगली किंमत. काजू बिया, आंबे, कैरी यासह करवंद, कोकम, जांभूळ, गावरान भाजीपाला घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजीसाठी 3 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा. शेंद्रा एमआयडीसी परिसरातील पंपावर रिक्षा चालकांचा लांबच लांब. या ठिकाणी त्यांच्या रांगा. सकाळी 5 वाजल्यापासून ऑटो रिक्षा चालक गॅसच्या प्रतीक्षेत. संभाजीनगरमधील 25 पैकी फक्त 2 पंपांवरच एलपीजी गॅस उपलब्ध आहे. जळगावच्या भुसावळमध्ये एलपीजी गॅस पंप बंद. पंपावरून परत फिरण्याची वेळ येत असल्यानं रिक्षा चालकांचे मोठे हाल. अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका. सिलेंडरच मिळत नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ. प्रशासनानं सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेची मागणी. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील सावनेरमधील हॉटेलमध्ये पुरवठा विभागाची धाड. 15 सिलेंडर आणि 15 लिटर पेट्रोल जप्त. गॅस टंचाईचा गैरफायदा घेत सिलेंडरची या ठिकाणी साठवणूक करण्यात आली होती. नांदेडमध्ये गॅसचा काळाबाजार होत असल्याचं समोर. फसवणूक करणाऱ्या भारत गॅस एजन्सीवर कारवाई करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या मागणीचं पत्रही दिलंय. यवतमाळ नगर परिषद प्रशासनाविरोधात वंचित बहुजन आघाडीचे पूजा यज्ञ करून आंदोलन तर रस्ते स्वच्छतेसाठी खरेदी करण्यात आलेली मशिनरी धूळ खात. प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा वंचित कार्यकर्त्यांचा आरोप. समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातामध्ये पूर्णपणे ट्रक चालकाची चूक तर मद्यप्राशन केलं असल्याची दिली कबुली. समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची ही प्रतिक्रिया. आयएस अधिकारी तुकाराम मुंढेंची बदली रद्द करण्याची दिव्यांगांची मागणी. बदली रोखण्यासाठी 25 ते 30 दिव्यांगांची मंत्रालयात धाव. मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयासमोर मांडला ठिय्या. शहादा तालुक्यातील अंद्रद या गावामध्ये रात्रीतून शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला. गावकरी आणि प्रशासनामध्ये यावेळी वाद झाला. पुतळ्यासाठी परवानगी घेतली नसल्यानं तणाव. परवानगी घेतल्यानंतरच पुतळ्याची स्थापना करण्यात येणार. नागपूर शहरामध्ये हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक अनोखी आणि भावनिक घटना तर दुपारच्या जेवणासाठी हॉटेलमध्ये माकडाची नियमित हजेरी. जेवण झाल्यावर कुणालाही त्रास न देता हे माकड शांतपणे निघून जातं. रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर आजपासून कासव महोत्सवाला प्रारंभ. पहिल्या दिवशी कासवाची 26 पिल्लं समुद्राकडे झेपावली तर गुहागरमध्ये आलेल्या पर्यटकांना कासव महोत्सव पाहण्यासाठी ही पर्वणी आहे. जळगावच्या पिंपराळा परिसरामध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा. जन्मोत्सवानिमित्त केसरीनंदन मंदिरात 1008 इतके ऑर्किड फुलांची नयनरम्य सजावट तर विविध कार्यक्रमांचंही आयोजन. नागपुरात हनुमान जयंतीचा मोठा उत्साह. रामनगर या ठिकाणी चौकातील हनुमान मंदिरात फळांची विशेष सजावट. अननस, ऊस, आंब्याची मंदिराला आकर्षक सजावट. तर बुलढाण्यातल्या सौश या ठिकाणी जगदंबा देवीची यात्रा. 400 वर्षांच्या परंपरेमध्ये बैलगाडीचे जीव उलटे करून बांधले जातात. परिसरामध्ये या सोहळ्याला मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. गोरेगाव पूर्वेतील दक्षिणमुखी हनुमान शिवमंदिरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा. यंदा विशेष आकर्षण म्हणून रामेश्वरी मंदिर प्रवेशद्वाराचा भव्य मनमोहक देखावा तसंच आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा साकारली आहे. नाशिकच्या नांदगावचे ग्रामदैवत एकविरा मातेच्या यात्रेला सुरुवात तर आमदार सुहास कांदेंकडून देवीला 7 किलोची चांदीची आभूषणं अर्पण.